न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुरबाड कल्याण हायवेवर हिट अँड रन, बिबट्या ठार, वन्यजीव संरक्षणावर प्रश्नचिन्ह। मुरबाड कल्याण हायवे आता माणसांसोबत वन्यजीवांचाही रक्तस्राव करत आहे। रात्री सकाळचे 9:38 वाजता अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला। वन्यजीव आणि माणसांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे। ही घटना मुरबाड कल्याण राज्य महामार्गावर रात्री सकाळचे 9:30च्या सुमारास घडली। अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला। स्थानिकांनी माहिती देताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। मृत बिबट्या मादी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। मृतदेह शवविच्छेदनासाठी फॉरेस्ट ऑफिस कल्याण येथे पाठवण्यात आला आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे। मुरबाड परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीचाच आहे। चांगले जंगल असल्यानेच हे प्राणी इथे राहतात, पण गेल्या काही दिवसांपासून जंगलात जाळपोळ करून अधिवास उद्ध्वस्त केल्याने बिबटे मानवी वस्तीजवळ येऊ लागले आहेत। हायवेच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक कुंपण बांधले तर अशा घटना टळू शकतात। वन्यजीव तज्ज्ञांचेही हेच मत आहे। बिबट्या शत्रू नाही तर पर्यावरणाचा रक्षक आहे। बिबट्या कमी झाला की जंगलाचा समतोल बिघडतो आणि काही काळात जंगलही उद्ध्वस्त होते। भीतीपोटी बिबट्याला मारणे हा उपाय नाही, तर समजूतदारपणा आणि संरक्षणाची गरज आहे। काही महिन्यांपूर्वी कसारा घाटात बिबट्याची नखे काढून त्याला निर्दयपणे मारल्याची घटना घडली होती। आता पुन्हा मुरबाड कल्याण हायवेवर हिट अँड रन। ग्रामस्थांची मागणी आहे की हायवेवर स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि दोन्ही बाजूंनी कुंपण बांधून वन्यजीवांच्या मृत्यूला आळा घालावा। जंगल उद्ध्वस्त केले तर वन्यजीव तर जाणारच, पण येणाऱ्या काळात जंगलही उरणार नाही। वन विभाग, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन बिबट्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। इंडिया न्यूज 28 मराठीसाठी उत्तम बांगर, शहापूर, ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट।